ओम साईराम सर्वांना. आज आपण इथे रस्सम वड्याचे रस्सम बनवणार आहोत. त्यासाठी इथे लसणाच्या कळ्या, अद्रक, जिरं, धनिया, नंतर मग 25 ते 30 मिरे आणि थोडासा कांदा घेऊन मिक्सरला ग्राइंड करायचं. नंतर इथे तुरीची डाळ छान अशी शिजवून घ्यायची, चांगलं पातळ असं त्याला घोटून घ्यायचं शिजल्यानंतर. नंतर याच्यासाठी तडका तयार करायचं. थोडंसं तेल घेतलं, त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग आणि जे वाटलेलं वाटण आहे ते टाकायचं. 2 लाल मिरच्या सुक्यावाल्या आणि 2 टोमॅटो ते टाकायचे. छान परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचं, हळद, तिखट आणि चांगलं असं परतून घ्यायचं 2 ते 3 मिनटं. आणि मग त्यामध्ये जी तुरीची डाळ शिजवून घेतली ती टाकायची. चिंचेचा गर आणि थोडासा गूळ टाकायचा, थोडासा सांबार मसाला आणि चांगलं 5 ते 7 मिनटं उकळू द्यायचं. मस्त असा सांबार रेडी होतो. पुन्हा त्यासाठी तडका वरून देण्यासाठी देऊ शकता, नाही दिला तरी चालेल. तर इथे मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग आणि उडदाची डाळ थोडी घेतलेली आहे, लसणाच्या कळ्या, मिरच्या घेतलेल्या आहे 2 ते 3 आणि तडका द्यायचा आणि थोडंसं झाकून ठेवायचं. मस्त असं रस्सम रेडी आहे. वडा पार्ट 2 मध्ये बघूया. चला मग.